सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंड प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 44 मध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगामध्ये आपण क्रियावधीचे दोष बघितले. क्रियावधीचे दोष बघत असताना जी क्रिया घडेपर्यंत अविधी आहे त्याला क्रिया घडली की प्रमाद होतो, आणि ह्या क्रिया करत असताना ज्यावेळेस आपलं अविधी घडतो, आपल्याकडून प्रमाद घडतो, त्यात मुख्यतः विकार प्रमाद, हिंसा प्रमाद आणि विकल्प प्रमाद असे प्रकार मागच्या वेळेस आपण चिंतन केले. आज आपण या सत्संगामध्ये देहावधीचे दोष याचं चिंतन करणार आहोत. क्रिया करत असताना घडलेला अविधी याला क्रियावधीचे दोष म्हणतात, आणि देहाने केलेली क्रिया यास देहावधीचे दोष म्हणतात. आता देहावधीचे दोष घडले असता त्याला देहापर्यंत प्रायश्चित्ताला अवधी आहे. आपण आपल्या देहाने कोणतीही धर्मातली क्रिया करत असताना आपल्याकडून जो अविधी घडतो त्या अविधीला देहावधीचे दोष म्हणतात. आता देहावधीचे दोष घडले तर तो देह, ज्या देहाने आपल्याकडून अविधी घडलाय, तो देह असेपर्यंत जर प्रायश्चित्त केलं तर तो दोष नासून जातो. म्हणजे ज्याने देहांताच्या अगोदर जर प्रायश्चित्त केलं तर तो दोष राहत नाही, नासून जात असतो. जर यदा कदाचित प्रायश्चित्त न घेताच सरला त्याला मात्र प्रमाद आक्षेपत असतो. तर या देहावधीच्या दोषामध्ये अनेक प्रकार आहेत. ते प्रकार आपण आज चिंतन करणार आहोत. सर्वात प्रथम कथन. तर धर्मावरून आपण कशाने जातो? अविधीने जातो. आणि तो अविधी क्रिया करत असतानाचा असो किंवा आपल्या देहाने कळत न कळत केलेला अविधी असो, त्या अविधीतूनच आपण धर्मापासून जात असतो. आणि धर्मापासून जाणं म्हणजे प्रमाद अंगवणं. प्रमादाला आड येणं, प्रमादाला सपोर्ट भेटणं किंवा प्रमाद घडण्यासाठी असा जी क्रिया आहे त्याला दोष, आणि त्या दोषातूनच आपण धर्मापासून जात असतो. तर अन्य कथने जाय असं परमेश्वराने स्पष्ट सूत्र सांगितलेले. एकदा आबाईसा देवापुढं चौपदी गात होती, म्हणजे गाणं म्हणत होती. तर त्यावेळेस सर्वज्ञ म्हटले, हे नातवाणी, एक नातवाणी एकी सिद्धवाणी, नातवाणी ती निकी, नातवाणी सिद्धवाणी, गावो ये तैसे अनिकू, अर्वाची गाव म्हणून न येते, तैसेची येत हिचे गाव नाही. त्यावेळेस आचार्य तिथं बसलेले असताना त्यांनी विचारलं, का गाव नाही? तर सर्वज्ञ म्हटले, अन्य कथने जाय. त्यावेळेस परत आचार्य त्यांना विचारतात, वेळ जर जात नसेल किंवा महात्म्यांचा वेळ जात नाही तर तो वेळ काढणं खूप जिकिरीचं असतं. तर त्यावेळेस गीत संगीत वगैरे जर गायलं तर, आणि त्याच वेळेस आम्ही गात असतो, तर त्यावेळेस देवाने स्पष्ट निराकरण केलं आणि गीत विखो असं सांगितलं. तर हे अन्य कथन जे आहे, मान मान्यतेसाठी, जीव स्वार्थी असल्यामुळे स्वार्थासाठी शास्त्राचं कथन करणं, ज्याचा अधिकार नाही, योग्यता नाही, पात्रता नाही, त्याला शास्त्र सांगणं, स्वतःची मोठेकी मिरवणं, त्याला अन्य कथने जाय असे म्हणतात. आणि परमेश्वरांनी सुद्धा श्रीमद भगवद्गीतेत किंवा
स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्याला धर्माविषयी किंवा परमेश्वराविषयी चाड आहे, प्रेम आहे, आपलेपण आहे, ऐकण्याची इच्छा आहे, आर्तता आहे, त्यांनाच हे तत्वज्ञान, त्यांनाच हे परमेश्वराचं ज्ञान सांगावं. जर यदा कदाचित आपण स्वार्थापोटी किंवा मानमान्यतेपोटी किंवा मला खूप काही येतं अशा अनुषंगाने जर सांगत राहिलो तर मात्र ऐकणाऱ्यापेक्षा सांगणारा दोषी ठरतो आणि तो दोष लागून त्या अन्य कथनातून तो जीव धर्मापासून जाण्याची शक्यता असते. म्हणून योग्यता अयोग्यता बघून, समोरच्याची अर्थता बघून अर्थाप्रती बोलावे असं परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अर्थता बघून, चिकित्सा बघून आणि त्याला असलेली इच्छा ही बघून आपण धर्म सांगायचा असतो. म्हणून कथन करताना आपण विचार केला पाहिजे. नवीन नवीन आपल्याला धर्मातल्या काही 4 गोष्टी समजल्या का आपल्याला असं वाटतं की आपण कोणाला सांगू आणि कोणाला नाही, किती सांगावं. तो उत्साह, धर्माच्या प्रती असलेलं प्रेम, आपलेपण हे योग्य जरी असलं तरी परंतु आपण कोणाला सांगतोय, कुठं सांगतोय आणि कशा पद्धतीने सांगतोय याला खूप मोठं महत्त्व आहे. म्हणून तो आपण विचार केला पाहिजे. दुसरा दोष जो आहे कखाइयाज आहे, म्हणजे अन्य कथन, निगेटिव्ह दोष पाहण्याची प्रवृत्ती. अशा अनेक गोष्टी ज्या आहे त्याचा जर आपण विचार केला तर परमेश्वर स्पष्ट सांगतात की अपक्व कखाइयाज आहे तैसा कुयोग्या न वचे. म्हणजे नकारात्मक भावना, दोष पाहणारा कच्चा कखाइया त्याच्यापेक्षा जड पदार्थ, इंद्रियार्थ रस सेवन करणारा जो पुरुष आहे तो श्रेष्ठ आहे म्हटले. दोषच घेत राहणे हा फार मोठा दोष. त्यामुळे पुरुष धर्मापासून जाण्याची शक्यता असते. कोणाचे तरी दोष पाहत राहणं, कोणाकडे तरी त्या दृष्टीनं बघत राहणं आणि ते सतत चिंतन करणं हा खूप मोठा दोष परमेश्वर सांगतात. यदा कदाचित जो साधक आहे जड पदार्थ जर घेत असेल तर हरकत नाही म्हणे, परंतु दोष पाहणं हा सर्वात मोठा दोष असल्या कारणाने तो बघू नये. एकदा आचार्यांनी देवाला विचारलं की ज्या ज्या गोष्टीनं पुरुष धर्मापासून जातो ते निषेध आम्हाला सांगावे. त्यावेळेस परमेश्वरांनी अविदित पुरुष धर्मापासून जाये, अन्य कथने जाये आणि अपक्वया जाये असे अनेक जे नकारात्मक गोष्टी धर्मापासून जीवाला जाण्याच्या ज्या गोष्टी आहे त्या परमेश्वरांनी सांगितल्या आहे. अपक्वया जो आहे याला याने पाहिल्याने ऐकल्याने दोष उपसतात. एखादी व्यक्ती आहे ती पाहिल्याबरोबर किंवा त्या व्यक्तीविषयी काही माहिती ऐकल्याबरोबर त्याच्या मनात त्याच्याविषयी नकारात्मक भावना येतात की हा जीव असा आहे, तो असा होता, तो असा बोलतो, तो असा वागतो, तो असा राहतो. खरं म्हणजे अर्थार्थी त्या जीवाचा आणि आपला संबंध नसतो. जरी असला तरी प्रत्येकाला जीव स्वतंत्री परमेश्वरांनी दिलेली आहे आणि प्रत्येकाचा जीव स्वतंत्री असल्यामुळं प्रत्येकाची योग्यता अयोग्यता, अनाधिकार अधिकार हे वेगवेगळे असतात. त्याचा प्रयत्न अप्रयत्न. पण आपण विनाकारण दुसऱ्याचा विचार जास्त करत असल्यामुळं, दोषदर्शी हा जीव असल्यामुळं तो बघता क्षणी किंवा ऐकल्या क्षणी त्याचा दोष उपजत असतो. आणि जो पक्व कखाइया आहे याला याने न पाहता ऐकता निरंतर दोषच आठवतो. याच्यामध्ये 2 प्रकार येतात. अपक्व कखाइया, कोणीतरी समोर ती व्यक्ती आली किंवा कोणीतरी त्याच्याविषयी सांगितलं तर त्याला दोष आठवतात, लक्षात येतात. परंतु पक्व कखाइया असा आहे की त्या जीवाच्या संदर्भात ना ऐकलेला असतं ना तो जीव आपण बघितलेला असतो.
तरी त्याचं निरंतर त्याचं चिंतन किंवा कधीतरी वेळ भेटेल तेव्हा आठवण करून तो निरंतर त्याचे दोष आठवतो. हा सर्वात मोठा दोष आहे. कारण आपली जी भावना आहे, आपली जी धारणा आहे, ती समोरच्याची असू शकते किंवा आहे असा जर विचार केला तर कधीच आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी दोष निर्माण होणार नाही. त्याही पुढे जर आपली विचार प्रगल्भता जर आपण निर्माण केली तर त्याचे विचार आपल्याला पटत नाही याचा अर्थ, किंवा आपले विचार त्याला पटत नाही याचा अर्थ, ते दोन्ही विचार वेगवेगळे आहे आणि म्हणून ते पटत नाही, मात्र ते खोटे आहे असं नव्हे असा जर विचार केला तर नक्कीच दुसऱ्याविषयी आपल्या मनामध्ये प्रगल्भता निर्माण होईल आणि कोणत्या प्रकारचं नकारात्मक भावना कोणाविषयी निर्माण होणार नाही. तिसरा जो दोष देहावधीतून घडत असतो सतत, वर्मस्पर्श. वर्मस्पर्श नरक, वर्मस्पर्शापाशी वरी चिरच्छेद चांग असं परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे वर्मस्पर्श करण्यापेक्षा त्याचं जर आपण त्याला मारलं, त्याचा चिरच्छेद जरी केला तरी चालेल एवढी तुलना परमेश्वरांनी आपल्याला सांगून वर्मस्पर्श किती भयंकर, किती भयानक आणि किती मोठा दोष आहे हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा सांगितलेला आहे. पण आपण त्याच्या पाठीमागची जी धारणा आहे, त्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे परमेश्वराचा, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. शिरच्छेद ही खूप मोठी गोष्ट आहे, परंतु ती शिरच्छेदापेक्षा परमेश्वर स्पष्ट सांगतात की वर्मस्पर्श वाईट आहे किंवा चुकीचं आहे. पुढीलचे दोषरूपी गुप्त क्रिया लोकांमध्ये प्रगट करणे, आपल्याला नकारात्मक भावना निर्माण होत असते. जीव हा स्वार्थी किंवा मतित्रयाने बरबटलेला असल्यामुळे नकारात्मक किंवा वाईट विचार, वाईट चिंतन, वाईट कृती ही सतत जीवाकडून होत असते. खरं जीव म्हणजे विचारच करत नाही आणि केला तर नकारात्मक भावनेचा विचार करतो. त्याला ती सवय लावावी लागेल ऊर्ध्वगतीची. आणि आपण जीव पदार्थ बघत असताना ह्या विषयावरती खूप मोठं चिंतन केलेलं आहे की जीवामध्ये या गोष्टी आहे, परंतु त्यात त्याला कसा बदल करावा लागेल आणि त्या बदलातूनच परमेश्वर कशी त्याला प्राप्त होईल. पण त्याचा आपण विचार करत नाही. नॅचरलपणे आपण आपल्या स्वभावानुसार, आपल्या कृतीनुसार किंवा आपल्या अविचारानुसार आपण वागत असतो, बोलत असतो आणि त्यातून कितीतरी कळत न कळत दोष आपल्याला मात्र जोडत असतो. त्या दोषातूनच आपला मोठा दोषापर्यंत आपण जाऊन प्रमाद अंगून परमेश्वराच्या धर्मापासून जाण्याची शक्यता आपण किंवा आपल्यालाच आपल्या धर्माच्या साधनेमध्ये अडथळे आपण निर्माण करत असतो. त्याच्यामुळे आपण या गोष्टीचा खूप बारीकसा विचार केला पाहिजे. कोणाविषयी विचार करायचा आहे, का करायचा, कशासाठी करायचा. आपण तो विचार केला तर आपल्याला काय फायदा आहे, त्याचा काय तोटा आहे, आपला काय तोटा आहे, त्याचा काय फायदा आहे. किंवा कोणाविषयी काही शब्द बोलायचे असतील तर त्या बोलण्यातून त्याचं काय नुकसान होणार आहे, आपलं काय नुकसान होणार आहे, किंवा खरंच बोलण्याचा अधिकार, नैतिक अधिकार, योग्यता आपल्यामध्ये ती आहे का, हा विचार आपण केला पाहिजे. आपण विचार न करता जर बोलत राहिलो तर नक्कीच त्या समोरच्या व्यक्तीपेक्षा आपल्याला ते घातक आहे आणि ते घातक धर्म अनुषंगाने ठरत असतं. म्हणून या गोष्टीचा आपण खूप खोलवर विचार केला पाहिजे आणि म्हणून आपण त्यातून बाजूला पडलो पाहिजे. एक वेळ आचार्यांना लखुबाईसांनी काही द्रव्य दिलेलं होतं आणि ते ऋणाचं द्रव्य ती मागते म्हणून त्यांच्यामध्ये भांडण होतं. तर त्यावेळेस गोटोबास त्यांना समजावतात, लखुबाई तू चांगली आहे, भली आहे आणि आम्हाला तुमचं काही द्यायचं नाही का, आम्ही तुम्हाला देणारच आहे. तुमचं जे आहे देणं ते आम्ही देणारच आहोत. तर तू भांडण्याचं काही कारण नाही किंवा तू भांडू नको. पण लखुबाई त्यावेळेस त्यांना म्हणले, हो गा हो, तू बहुत भला निका आसी, विधवा ब्राह्मणी तुझा हाती नुरेती, मायर काही सोडीती. म्हणजे
ती लखुबाईसा आचार्य त्यांना समजावतात आणि लखुबाईसा त्या आचार्यांनाच घाण बोलून जाते. इतकं घाण का कोणत्याही व्यक्तीला ते लागेल. तू मला का नाही सोडणार म्हणे, विधवा ब्राह्मणींना तू सोडत नाही. अशा पद्धतीने भटांचा वरणस्पर्श केला. तिथं सर्व भक्तजन होते. विशेष म्हणजे देव आपले सर्वज्ञ सुद्धा बसलेले होते आणि ते ऐकत होते. त्यामुळं आचार्यांना अत्यंत दुःख झालं आणि त्यामुळं देवानी लखुबाईसांना म्हटलं, बाई, जे जयाचे असेल ते तेने तयाचे द्यावे, हे तव साच. तुझ्याकडून त्यांनी काहीतरी घेतलंय आणि ते त्यांना तुझं देणं आहे, हे खरंच आहे, हे नक्कीच आहे आणि ते देणार पण आहे. तर मग वर्णस्पर्श कशासाठी करता तुम्ही? आणि त्यावेळेस अत्यंत सुंदर असं सूत्र परमेश्वर सांगतात, वर्णस्पर्श नरक, वर्मस्पर्शापाशी वर चिरच्छेदचा. चिरच्छेद करा पण वर्णस्पर्श करू नका. त्यातून जितका वेळ ते मनात येत राहील तितका वेळ त्या व्यक्तीला दुःख होत राहील आणि ते दुःख हे चिरच्छेदासारखंच आहे. म्हणून वर्णस्पर्श करत असताना केल्यानंतर ते अखंड दुःखाने तो समोरचा जीव पोळत असतो, त्याच्या मनामध्ये येत असतं ज्या ज्या वेळेस ते आठवल त्यावेळेस. आणि मग ती लखुबाईसांनी ती चूक कबूल केली, माफी मागितली. अशा पद्धतीने वर्णस्पर्श आपण कळत न कळत अनेकांच्या बाबतीत करत असतो. आपण कसलाही विचार करत नाही. समोरची व्यक्ती, तिचा संबंध, ओळख, पाळख असं काही बघत नाही. बसल्यानंतर आपण विनाकारण हा मला माहिती ते तो असा आहे, तो तसा आहे असं आपण बोलत राहतो. ते नकारात्मक भावना आपल्या मनामधून काढून टाकण्यासाठी याच्यावरती आपल्याला सतत चिंतन करावं लागेल. आणि म्हणून धर्म समजून घेत असताना किंवा धार्मिकता समजून घेत असताना ज्यावेळेस आपण ह्या तत्वसिद्धांताचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की धर्म किंवा धार्मिकता ही फक्त सूत्रपाठात, भगवद्गीतेत, या चरित्रात किंवा फक्त मंदिरात किंवा सत्संगात नाहीये. आपण उठता, बसता, बोलता, चालता कसा विचार करतो, काय बोलतो, काय चिंतन करतो, समोरच्या विषयी काय भावना आपल्या मनामध्ये आहे, म्हणजे आंतरिक शुद्धी आपली किती आहे, आंतरिक घाण आपल्या मनामध्ये किती आहे, ती शुद्धीवरती आणि त्या घाणीवरती धर्म ठरला जातो. ते शुद्धीकरण जर आपण मनावरती संस्कार करून जर करत राहिलो आणि ती शुद्धीकरणातून जर आपण धर्म समजून घेतला आणि त्या शुद्धीकरणातून धर्म सांभाळायला आपण जर सुरुवात केली तर बाकीचे कर्मकांड आपोआपच आपल्या जीवनातून वजा होत जातील. आज आपल्याला खरा धर्म त्याचं चिंतन आपण न केल्यामुळं आणि त्या चिंतनातून आपल्याला खरा धर्म न समजल्यामुळं आपण कर्मकांडाकडे वळतोय आणि त्या कर्मकांडाला तिलांजली देण्यासाठी परमेश्वर अवतार घेतात. तेच कर्मकांड आपण स्वीकारून त्या परमेश्वराच्या प्राप्तीचा हट्ट आपण धरतोय. म्हणजे आपला रस्ताच चुकीचा आहे. आणि त्या चुकीच्या रस्त्यावर जात असताना आपल्याला धर्मतत्व सिद्धांत समजून तो रस्ता चेंज करणं, तो रस्ता बदलवणं हे आपलं आजची धर्माची गरज आहे. कारण अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण हे न समजून घेतल्यामुळे आपण परत येत राहिलोय. आज मात्र परमेश्वर कृपेने आपल्याला हे कळतंय, समजतंय, याचं चिंतन आपण करतोय. आंतरिक शुद्धी, मानसिक शुद्धी, बौद्धिक शुद्धी, वैचारिक शुद्धी हा खरा धर्म आहे. आणि त्यातून आपोआपच दुसऱ्याविषयी प्रेम, आपलेपण, दुसऱ्याविषयी चांगली भावना, आपल्याविषयी ऊर्ध्वगतीचा विचार आपोआपच येत राहील आणि त्या अनुषंगाने आचार आणि विचार करण्याची वेळ आपोआपच आपल्यावर आल्यानंतर ऊर्ध्वगतीचाच तो आचार आणि ऊर्ध्वगतीचाच विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येईल. कारण आपण आतून अंतर्बाह्य बदल घडून आणलेला आहे. आणि म्हणून या गोष्टीचा आपण या लीळेतून, या चिंतनातून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की धर्म काय आहे. पूजा अर्चा करणं म्हणजे धर्म आहे. दररोजची देवपूजा करणं, स्नान करणं म्हणजे धर्म आहे. क्रिया करणं धर्म आहे. की दुसऱ्याविषयी चांगले विचार करणं, ते तत्वसिद्धांत आपण आपल्या आचरणात आणून आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडवणं हा धर्म आहे. याचं आपण चिंतन केलं पाहिजे. त्या चिंतनातून आपल्या लक्षात येईल ही गोष्ट. पुढचा जो दोष आहे अधिकृती.
गुरु किंवा गुरु समान पात्रासमोर अधिक वृत्ती म्हणजे समान वृत्ती, आगळे वस्त्र, आपली मानमान्यता होईल किंवा मोठेपण दिसेल, करून घेणे, उच्चासनी बैसणे, याला अधिक वृत्ती म्हणतात. गुरुपशी अधिक वृत्ती न वर्तावे. म्हणजे परमेश्वरांनी या गोष्टी आपल्याला स्पष्ट सांगितलेल्या आहे की आपल्यापेक्षा जी व्यक्ती आहे, मग ती वयाने असेल, अनुभवाने असेल, ज्ञानाने असेल, त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर ती व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी आहे. आणि त्या मोठी व्यक्ती पुढं आपण आपली मानमान्यता होईल, आपलं मोठेपण दिसेल. आपलं मोठेपण दिसलं म्हणजे त्यांचं छोटेपण दिसेल किंवा छोटेपण दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो, असं होईल. तर असं होऊ नये म्हणे. म्हणून अधिक वृत्ती जी आहे ही आपण केली नाही पाहिजे. उपासनी नावाचे जे भक्त होते, तेव्हा एकदा आचार्य देवाला विचारतात की आम्ही डोमेग्रामला, परमेश्वरपुराला जातोय, जाऊ का? तर त्यावेळेस सर्वज्ञ म्हणतात तिथं जा, परंतु जास्त दिवस राहू नका, पूजा पुरस्कार स्वीकारू नका. मग तेही वारिले, ते तुलेही केले, परंतु गेल्यानंतरही आपल्या शिष्यांपासून त्या पूजा पुरस्कार करून घेत होत्या तिथं. त्यावेळेस एकदा त्यांना स्थिती झाली तिथंच. त्या स्थितीमध्येच त्यांनी तिथं ज्या गोष्टी करायच्या नाही त्या केल्यामुळं, आणि ते काही भक्तांनी बघितल्यावर परमेश्वरांना येऊन सांगतात की उपासनेला स्थिती झाली, आणि तेही आडी घातले, म्हणजे विहिरीमध्ये त्यांनी उडी घेतली. सर्व सांगितल्यानंतर देव सांगतात की तिथं श्री प्रभू असतात, प्रभू आहे तिथं अधिक वृत्ती या परी देह त्याग निका म्हटले. म्हणून गुरु पशी अधिक वृत्ती न वर्तावे. पोरा जेव्हा येथून म्हटले ते नव्हे, मग मरणा शरण जाय. वास्तविक परमेश्वरांनी त्यांना तिथला आचार कसा असावा, काय करावं, काय नाही करावं, हे सर्व सांगितलं होतं. परंतु ते न ऐकल्यामुळं त्यांनी जे करायला नाही पाहिजे ते केलं, आणि त्या स्थितीमध्ये त्यांनी विहिरीत उडी मारून आपला देह त्याग केला. तर परमेश्वर स्पष्ट सांगतात की जर मी सांगतोय ते ऐकत नाही तर तुम्हाला मरणाला शरण जावं लागेल. आणि परमेश्वर म्हणतात मी जर सांगितलंय ते तुम्ही ऐकलं तर तुमचा जो प्रमाद आहे, पुरुष प्रमाद चुकवी तर चुके, तर तो नक्कीच चुकेल. म्हणून परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे, आचार विचार प्रणाली आहे, हे आपण ऐकणं म्हणजे करणं, हाच खरा धर्म आहे. परंतु परमेश्वराने काय सांगितलेलं आहे आणि आपल्याकडून परमेश्वर काय अपेक्षा करतात याचा विचार न करता आपण फक्त धार्मिकता करत राहतो. ती धार्मिकता आपली विधी कर्मकांडात्मक निर्माण झालेली आहे. म्हणून सूत्रपाठात गेल्यानंतर आपल्याला कितीतरी असे सूत्र परमेश्वरांनी सांगून ठेवले, काय करावं काही नाही करावं. त्याच्यावरती आपण जास्त जोर देऊन चिंतन केलं पाहिजे, आणि त्या चिंतनातूनच आपल्याला आपल्यामध्ये जर बदल घडून आणता आला तरच आपण त्या धर्मावरती आहोत, किंवा त्या धर्माने आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. कारण परमेश्वर समजलाय, कळालाय, परंतु तो अनुभवायला, ती अनुभूतीला, तो प्रचितीला येण्यासाठी मात्र आचाराकडे आपल्याला जावं लागतं. आचार म्हणजेच आपल्यामधला अंतर्बाह्य बदल. परमेश्वराने जे निराकरलंय ते न करणं, जे करायला लावलंय ते करणं, म्हणजेच परमेश्वराचं सन्निधान प्राप्त होणं. परमेश्वर स्पष्ट सांगतात, सन्निधान असूनी असन्निधान आणि असन्निधान असूनी सन्निधान. म्हणजे सन्निधानात आहे पण परमेश्वराची जी आज्ञा आहे ती जर ते पाळत नसेल त्याच्यासाठी असन्निधानच आहे. परमेश्वराच्या सन्निधानात मार्कंड होते, दादोस होते, किंवा सारंग पंडित होते, छरदोबा होते, ते असून सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं सन्निधान घडलं नाही. परंतु आज आपल्याला अदृश्य स्वरूपात परमेश्वर असल्यामुळे आपण असन्निधान म्हणतोय.
पण परमेश्वर स्पष्ट सांगतात, जर आज्ञा प्रतिपालन जर आपण केलं आज, म्हणजे परमेश्वरांनी सांगितलेले जे वचन आहे, जे सूत्र आहे, जास्तीत जास्त पाळण्याचा जर आपण प्रयत्न केला, त्याच्यावर विचार केला, त्याचं चिंतन केलं, तर अप्रत्यक्षरित्या आपल्याला ते सन्निधानच आहे. म्हणून सन्निधान परमेश्वराचं जर मिळवायचं असेल तर परमेश्वरांनी सांगितलेलं ऐकणं हा आचार जर केला तरच आपल्याला सन्निधान मिळू शकतं. अन्यथा आपल्यासाठी असन्निधानच आहे. आणि जर आपल्यासाठी असन्निधान असेल तर तो धर्म परमेश्वर समजून काय उपयोग नाही, कळून उपयोग नाही. म्हणून आदिकृतीच्या या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि कळत न कळत आपल्या अन्य कथनामुळं म्हणा, एक वाईट प्रवृत्तीमुळं किंवा धार्मिक जो सेन्स आहे तो नसल्यामुळं, ती व्यावहारिकता नसल्यामुळं आपल्याकडून कितीतरी अशा गोष्टी घडत राहतात. परंतु आपल्या धर्मामध्ये आपल्या पूर्वजांनी या गोष्टीवरती खूप सुंदर चिंतन करून आपल्याला तत्वज्ञान सांगितलंय. जरी कळत न कळत आपल्याकडून जर काही घडलं, ती चुकी आपल्याला कळाली तर ती मान्य करून आपण प्रसव मोडला पाहिजे, प्रायचित्त घेतलं पाहिजे, जेणेकरून समोरच्याच्या मनामधला जो भाव आहे आपल्याविषयी तो दूर होईल. परंतु ते कळणं हे काही कमी नाही. आणि कळाल्यानंतर परत त्या चुकी समजून ती चुकी कबूल करून त्यांच्या पुढे माफी मागणं, याला जी हिंमत लागते ती धर्माच्या तत्वज्ञानाने तुम्हाला मिळू शकते. म्हणून आपण या गोष्टी केल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे. पाचवा जो दोष आहे देहावधीचा, विपरीत बुद्धी, म्हणजे जेथूनही होय ते तिची विपरीत बुद्धीच आहे. म्हणजे ज्या ठिकाणावरून आपल्याला धर्मतत्वज्ञान ब्रह्मविद्याशास्त्र कळालंय त्याच्यावरतीच विपरीत होणं. म्हणजे जर आपण शब्दशः अर्थ जर घेतला तर ज्याच्याकडून कळालं, म्हणजे ज्या जीवाकडून, ज्या व्यक्तीकडून, असा होत नसून परमेश्वराकडून आपल्याला बोध आणि बोधशक्ती झालेली आहे. परमेश्वराकडून आपल्याला या तत्वज्ञानाचा उमट झालेला आहे. त्या परमेश्वरावरतीच आपण विपरीत होतो. अन्य कथन, विकल्प, विकार हे जे दोष आपण अंगवायला सुरुवात करतो, याचा अर्थ त्या परमेश्वरावरतीच्या समर्थवादावरची जी निष्ठा आहे ती आपली कमी होते. तिथून आपली बुद्धी निघून जाते. म्हणून आपण विकल्प करतो. आणि त्या विकल्पाला शरण गेल्यानंतर परमेश्वर म्हणतात, या सृष्टीमध्ये मी परत त्याचं तोंड पण पाहणार नाही, पाहू शकत नाही. कारण बोध परमेश्वराने दिलेला आहे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वरातला फरक परमेश्वराने आपल्याला समजून सांगितलेला आहे. तो कळाला आहे, त्याची उमट दिलेली आहे. आणि परत आपण जर त्या देवतेकडं, प्रपंचाकडं जर जात असेल तर मात्र परमेश्वर आपल्याला भेटू शकत नाही. म्हणून परमार्गाच्या साधनवंतावर विपरीत बुद्धी, भिक्षुकावरती विपरीत बुद्धी, वासनिकावरती विपरीत बुद्धी, ही जी विपरीत बुद्धी आहे ही आपोआप येत नाही, लगेच होत नाही. विपरीत बुद्धी म्हणजे थोराते साने करणे, म्हणजे जो मोठा माणूस आहे त्याला छोटं करण्याचा प्रयत्न करणं, किंवा ईश्वराचे देवता म्हणणे, म्हणजे परमेश्वराला देवता म्हणणे, देवतेलाच परमेश्वर समजणे, किंवा त्या जीवाला काहीतरी विशिष्ट बुद्धी समजून देवता किंवा परमेश्वर समजणे, याला विपरीत बुद्धी म्हणतात. आणि ती विपरीत बुद्धी जर आली तर ती मात्र परमेश्वराच्या धर्मापासून ती घेऊन जात असते. म्हणून परमेश्वर म्हणतात, तुम्ही अच्युत गोत्री आहे, तुमच्यामध्ये परस्पर प्रीती असायला पाहिजे, परंतु ती प्रीती विशिष्ट बुद्धीत गेली नाही पाहिजे. म्हणजे ती प्रीती, हा जीव आहे, मी जीव आहे, हा माझ्यापेक्षा मोठा आहे, हा माझा मार्गदर्शक आहे, माझे गुरु आहे, जे बी असेल ते, त्या मर्यादेत आपलं प्रेम, ते आपलेपण असणं महत्वाचं. परंतु त्याच्या पुढे जाऊन हे गुरुच, हाच जीव, माझ्यासाठी परमेश्वर, ही जर विशिष्ट बुद्धी आली तर मात्र त्याला विपरीत बुद्धी म्हणतात. किंवा तत्वज्ञानावरती विपरीत बुद्धी येण्याचे प्रकार आजकाल खूप वाढले. परमेश्वराने सांगितलेले स्पष्ट सूत्र आहे, त्या सूत्राला सुद्धा असं का, तसं का, या वेळेत असंच का सांगितलंय आणि असंच का होऊ शकतं, असे जे प्रश्न निर्माण करण्याची जी प्रवृत्ती निर्माण झालेली, चिकित्सा म्हणून प्रश्न करणं आणि विपरीत बुद्धी निर्माण झाली म्हणून प्रश्न करणं, यात खूप मोठा फरक आहे. चिकित्सा म्हणून प्रश्न जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याच्यामध्ये नम्रता असते आणि ती जाणून घेण्याची उत्सुकता असते. परंतु जेव्हा विपरीत होऊन प्रश्न केले जातं तेव्हा त्याच्या मनामध्ये मला खूप काही कळतं आणि हे सारं चुकीचं आहे, कोणीतरी घुसवलंय,
अशी भावना निर्माण होत असते. म्हणजे हा नेमका फरक आपण जर लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की आपण नेमका चिकित्सा म्हणून, ज्ञान म्हणून, माहिती म्हणून तो प्रश्न विचारतोय की आपली या शास्त्रावरती, परमेश्वरावरती किंवा साधनांवरती बुद्धी गेलेली म्हणून प्रश्न करतोय. त्याचं आपण जर चिंतन केलं तर लगेच लक्षात येईल. कारण या सोशल मीडियामध्ये अनेक प्रश्न येत राहतात आणि त्या प्रश्नातूनच आपल्याला त्याची योग्यता, पात्रता किंवा त्याची बुद्धी कशी आहे याचा अंदाज आपल्याला घेता येतो. आणि म्हणून विपरीत होण्याचं जे प्रमाण आहे आजकाल खूप निर्माण झालेलं आहे. कळत काहीच नाही पण खूप काही कळतंय. मला जे कळालंय ते कोणालाच समजलेलं नाही किंवा कोणालाच कळेल नाही, ही एक प्रवृत्ती निर्माण झाली. याच्या पाठीमागचे वेगळे कारण असू शकतात. कारण पूर्वी एक पद्धत होती अभ्यासाची, गुरूंकडून समजून घेण्याची. आजकाल सारं पुस्तक निर्माण झालेले आहे. वाचनातून, कोणाकडूनही चुकीच्या माणसाकडून माहिती घेतल्यामुळं या गोष्टीचं प्रमाण वाढतंय. म्हणून एक सिस्टम असते अभ्यासाची, ब्रह्मविद्याशास्त्राची. ती ज्या पद्धतीनं तुम्ही घ्याल त्याच पद्धतीनं तुम्हाला भेटत राहील. तुम्ही विपरीत बुद्धी निर्माण होणं हे सर्वात मोठं घातक आहे. कारण धर्मापासून तो लगेच जात असतो. हे जे आपण दोष बघतोय हे देहावधीचे दोष, म्हणजे आपण आपल्या देहाने, आपल्या शरीराने ते करत असतो. आणि याचं आपण खूप चिंतन केलं पाहिजे. कारण हेच दोष आपल्याला खूप मोठ्या दोषापर्यंत घेऊन जाऊन परमेश्वरापासून आपल्याला दूर काढत असतात, ढकलत असतात. आणि हे आपल्या हातातले असतात. तर आपण करतोय तर आपल्या हातातले, म्हणून आपण त्याच्यावरती लक्ष देऊन आपण ते थांबवलं पाहिजे, थांबू शकतो, त्याचा विचार केला पाहिजे. परंतु एवढा खोलवर विचार कोणी करत नाही. बोलायचं बोलायचं, करायचं करायचं, त्यातून काय होतंय, कशाने होतंय हे काही लक्षात येत नाही. आणि म्हणून यात चिंतन आपण नक्की केलं पाहिजे. पुढचा जो 6वा दोष आहे अन्यवार्ता. ह्या अन्यवार्ता तर कळत न कळत आपण कितीतरी करत असतो. दिवसभरात जर आपण विचार केला, आपण राजकारणावरती बोलतो, समाजावरती बोलतो, कुटुंबावरती बोलतो, कशावर बोलत नाही आपण. फक्त देवाधर्म म्हणजे परमेश्वरावरती बोलणं आपलं खूप कमी असतं जर आपण चिंतन केलं, आपण विचार केला तर. मात्र त्याच्या व्यतिरिक्त आपलं बोलणं खूप असतं. कळत न कळत आपण कितीतरी काहीतरी बोलत असतो, गरज नसताना बोलत असतो. अन्यवार्तेपाशी निद्रा चांग परमेश्वराने स्पष्ट सांगितले, निद्रा कीजे परी अन्यवार्ता न कीजे. झोप काढा म्हटले, परंतु अन्यवार्ता करू नका. अन्यवार्ता म्हणजे परमेश्वरा व्यतिरिक्त ज्या बी गोष्टी असेल, मग जीवाच्या असेल, देवतेच्या असेल, प्रपंचाच्या असतील, याच्या व्यतिरिक्त जगामध्ये काही नाहीच. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपलं सर्वात जास्त बोलणं असतं. आपण जर विचार केला की आपल्याला जितकं गरजेचं आहे तितकंच बोलायचंय. जेवढं गरजेचं आहे, ज्याच्याबरोबर गरजेचं आहे त्याच्याच बरोबर बोलायचंय. आपण असा कधीच विचार करत नाही. आपण जर मित्रांमध्ये बसलो, काही लोकांमध्ये बसलो, तर बोलता बोलता कितीतरी वाहत जातो काय ज्या विषयाशी आपला कोणत्याही प्रकारे अर्थार्थी संबंध नसतो. तो पुरुष असेल, स्त्रिया असेल. स्त्रिया थोडे जास्त बोलतात, हे ते मान्य करतील. कारण 4 स्त्रिया जर एकत्र आल्या, त्या बोलताना असं वाटतं की ती 5-50 एकत्र स्त्रिया आलेल्या आहे. आणि 4-5 पुरुष जरी आले तर ते बी काही कमी करत नाही. अन्यवार्ता ही खूप मोठी घातक आहे ना. आपण बोलताना जे आपल्या मुखातून जी वाफ निघत असते त्यातून कितीतरी जंतू मरत असतात. हिंसा पाप पापातो नरक, आपण कितीतरी हिंसा करत असतो. परत अन्यवार्ता करत असताना ज्याच्याविषयी बोलतो त्याच्याविषयी वाईट विचार मनामध्ये आहे म्हणून बोलतोय ते एक. परत ओठांतरे निघाले ते देशांतरात आहे. ज्याच्याविषयी आपण बोलतोय ते त्याच्या कानावर कधीतरी जाणारच आहे. आणि ते गेल्यानंतर आपल्याविषयी त्याच्या मनामध्ये कलुषित भावना, नकारात्मक भावना निर्माण 100% होणार. म्हणजे आपण जोडतोय काय, आपण करतोय काय हे आपल्याला समजत नाही. एक दिवशी आचार्यांना देव निरूपण करत होते, तर ते उंच मडाला निरूपण केल्यानंतर उंच मडाकड आचार्य वगैरे सर्व गेले आणि ते अन्यवार्ता करीत होते. देवाला ते लक्षात आलं, देव सर्वज्ञ, ते कळालं. मग देवाने बाईसाकरी त्यांना बोलवलं, तर तुम्ही सर्वांना घेऊन या. मुख्य करून समस्त भक्तिजन जे आहे त्यांना सर्व बोलवल्यानंतर देवापुढे ते भीतच घाबरतच येऊन उभे राहिले, दंडोत घातला.
श्रीचरणा लागले, बैसले. मग सर्वज्ञ त्यांना विचारत, काही का धर्मवार्ता करीत होते? तुम्ही काय धर्मवार्ता करत होता? मग त्यांनी खाली माना घालून गप्प बसले, काही बोलेनच, कारण त्यांना चोरी पकडल्यासारखं झालं आणि भुईवरती रेगा काढायला लागले पायानी. देव स्पष्ट त्यांना सांगतात, मरा मरा पोरे हो, तुम्हापाशी वरी ढोरे चाल. जेची चरिती तेची रवंती ती, येथून गेले येथीच्या कथा वार्ता की जेती. सुख श्रेय शृंगार येतिनी नाही ते काही का गोष्टी, ते अरुण्य रुंदन की. यावर परमेश्वर अन्यवार्ता न कीजे स्पष्ट सांगतात. अन्यवार्ता कशी निद्रा चांग, वरी निद्रा कीजे परी अन्यवार्ता न कीजे. म्हणजे देवाने निरूपण केलंय, निरूपण केल्यानंतर ते आपल्या बिडारावरती आराम करण्यासाठी जातात आणि तिथं देवाने जे निरूपण केलेलं त्याचं चिंतन करण्यापेक्षा, त्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा अन्य वार्ता करतात. ही देवाला कळाल्यानंतर देवाने त्यांना बोलून त्यांना चांगली समज दिलेली आहे. जे आपण जर विचार केला तर आपण कळत न कळत कशावरती बोलत असतो. ते अरुण्य रुंदन परमेश्वर म्हणतात. ते काय त्याच्यातून सुख तुम्हाला भेटत नाही, श्रेय शृंगार नाही, ते काय म्हटले. म्हणजे याच्यातून आपण त्या अन्य वार्तेतून आपल्याला काय भेटणार आहे हे आपल्याला कळतच नाही, समजतही नाही, तरी आपण करत राहतो. आणि हे कळालं तरी आपल्याला लक्षात जरी आलं तरी आपण ते मान्य करत नाही की बाबा आपली चुकी झालेली आहे, आपण हे करायला नाही पाहिजे. अन्य वार्ता आपण क्षणोक्षणी पावलोपावली करत असतो, कारण एकांतात आपण कधीच नसतो. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात कुठंतरी जात असतो, येत असतो, प्रवास करत असतो आणि त्यावेळेस मात्र आपल्याला कोणीतरी गप्पा मारायला हवं असतं आणि त्या गप्पा मारण्यातून आपण किती वाहत जातोय आपल्यालाही कळत नाही. म्हणून परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, झोपा काढा पण अन्यवार्ता करू नका. ते स्वामींच्या निरूपणा व्यतिरिक्त ते सूत्रपाठ असेल, लीळा चरित्र असेल, त्याच्या व्यतिरिक्त मग जीवाचं असेल, देवतांचं असेल किंवा प्रपंचाचं असेल, जे बी वार्ता असेल ती अन्य वार्ताच आहे. म्हणून ते अन्य वार्ता न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अन्य वार्तेतून आपण खूप मोठा दोष जोडत असतो. पुढचं द्रव्य सेवा, द्रव्य यंत्र सेवेतच आहे. द्रव्याचा अनिष्ट उपयोग करणे. पैसा असतो परंतु कुठं लावायचा, कसा लावायचा, किती खर्च करायचा याचा सेन्स हे कळत नसल्यामुळे आपण द्रव्य असते ते माजवी हे परमेश्वराने सांगितले. एकदा द्रव्य आलं की त्यातून अनिष्ट क्रिया आपोआपच घडतात. द्रव्य संचय करणं, त्यातून आपोआपच माणूस धर्मापासून जाण्याची शक्यता निर्माण होते. एक लालच, एक मानसिकता आणि एक प्रवृत्ती, एक विकृती निर्माण होते. म्हणून द्रव्य सेवेतच आहे. म्हणजे यंत्र हे चेतन पदार्थाला म्हटलेलं आहे, तर त्यातून हा जीव धर्मापासून जाण्याची शक्यता असते. आपल्याला जितका गरजेचं आहे द्रव्य असेल तितकं गरजेचं आहे, तितकं आपल्याला देवकृपेने भेटतंय, त्याच्यावरती समाधान मानून आपण आपला धर्म कसा शेवटाच नेता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. परमेश्वर समर्थ आहे, पण त्या समर्थवादावरती जर आपली निष्ठा असेल, आपली 100% त्याच्यावरती भावना असेल आणि प्रचिती असेल, तर आपल्याला याचा कधीच टेन्शन नाही आलं पाहिजे. कारण म्हणजे आपल्याला जे भेटलंय परमेश्वराचा बोध, परमेश्वराची जाणीव, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक जे आपल्याला कळाला आहे तो इथून मागे आपल्याला कधीच कळाला नव्हता, समजला नव्हता, पण तो आज कळाला आहे. तो शेवटाच कसा नेता येईल याचाच आपण विचार केला पाहिजे. मग त्याच्यासाठी कशाही परिस्थितीत, कशाही वातावरणात राहण्याची आपण तयारी दाखवली पाहिजे. जे आपल्याला भेटलंय भाजी मीठ खाऊन तो दिवस आपण काढला गेला पाहिजे. परंतु 99% लोक जेव्हा मी फिरतो, सत्संग घेतो किंवा कोणाशी चर्चा करतो, धर्म का करतोय आपण, धार्मिकता का करतोय याचा उद्देश परमेश्वर प्राप्ती हा नसून तो वेगळाच काहीतरी सांगत असतो. कितीतरी लोक श्रीमंत होण्यासाठी, दुःख निरामरण करण्यासाठी, एक भीतीपोटी अशी धार्मिकता करताना दिसतात. म्हणून त्यांना हा परमेश्वराचा धर्म कळूनही उपयोग नाही, समजूनही उपयोग नाही. पण ज्याला समजलाय त्यांनी मात्र तो शेवटाच कसा नेता येईल, मग ते कुणी असेल, मग नामधारक असेल, वासनिक असेल, भिक्षुक असेल. आजकाल ह्या माध्यमातून खूप गोष्टी आपल्याला ऐकायला येतात, दिसतात. अनैतिकता वाढलेली, मग ती विकाराची असेल, पैशाच्या संचयाची असेल, परंतु त्यातून आपण डिस्टर्ब न होता आपला धर्म आपण
समाजला आपण कसा सांभाळला पाहिजे, आपण आपल्यासाठी तो कसा शेवटाच नेला पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे. तर त्याचा विचार न करता आपण दुसऱ्याकडे बघत असतो आणि ते दुसऱ्याकडे बघत असताना आपण हा विचार कधीच करत नाही की आपलं त्यातून नुकसान होईल. आपण आपलं बघितलं पाहिजे, आपण आपल्या बघण्यातूनच आपलं फायदा होणार आहे. आणि म्हणून द्रव्य यंत्र सेवेचं जाय हे जे परमेश्वराने सांगितलं सूत्र, त्याच्यापासून आपण वाचलं पाहिजे. 8वा दोष जो आहे वृत्ती, आपल्या अधिकारापेक्षा उणी मात्रा घेणे, आपल्या अधिकारापेक्षा उच्च आचार करणे, भूक जास्त कमी खाणे, भूक कमी जास्त खाणे, अधिकार असता आचारास प्राधान्य न देणे, अधिकार नसताना उच्च आचार करणे, साधकाने प्रत्येक गोष्ट शोधणीतून शोधून घेतली पाहिजे. आपली योग्यता आणि आपली पात्रता आपल्याला माहित नाही, आपली कॅपॅसिटी आपल्याला माहित नाही आणि आपण खूप मोठ्या गप्पा मारायच्या किंवा मग पात्रता असताना योग्यता असताना आपण आळसाने ते सोडून द्यायचं. अशा पद्धतीची जी वृत्ती आहे आपली, आपण कोण आहोत, आपण काय आहे, आपल्याला काय हवंय किंवा आपण काय करू शकतो, काय आपण काय नाही करू शकत, याचा आपण विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आपलंच आपल्याला माहित नाहीये. आपल्याला किती खायला पाहिजे, किती झोपायला पाहिजे, किती बोलायला पाहिजे, किती ऐकायला पाहिजे, हे आपल्यालाच कळत नाही. म्हणजे आपण शोधणी केली पाहिजे. दुसऱ्याविषयी आपण विचार जास्त करतो म्हणून आपल्याविषयी आपल्याला माहित नाही. आपण आपल्याविषयी विचार करायला लागल्यानंतर आपण आपल्याविषयी आपोआपच नक्कीच समजायला लागेल किंवा आपल्याला कळायला लागेल. पण आपण आपल्याविषयी विचार केला पाहिजे. ती वृत्ती जी आहे आपली, ती वृत्ती बदलणं हाच खरा धर्म आहे आणि परमेश्वराने तीच अपेक्षित आहे. 9वा जो दोष आहे धृती, म्हणजे आपल्या अधिकारापेक्षा अधिक कमी मात्रा घेणे, आपल्या अधिकारापेक्षा हीन उच्च आचार करणे, अधिकार योग्यता पात्रता न बघता जी वृत्ती जी आहे ती न शोधता आपण खूप करू शकतो हे आपल्याला न माहिती होता आपण नकळत आळसाने माझा जोड नाही, माझा अधिकार नाही, त्यामुळे प्रयत्न सोडून देणं हा खूप मोठा दोष आहे. म्हणजे प्रयत्न केल्यानंतर आपल्याला कळेल की आपल्याला काय येतंय काय नाही येते, आपण काय करतोय. ह्या वृत्ती कितीतरी वेळा ऐकायला येतात की मी खूप पाठांतर करण्याचा प्रयत्न करतो पण पाठच होत नाही, मी खूप वेळा वाचतो पण माझ्या लक्षातच राहत नाही. बाकीच्या साऱ्या गोष्टी लक्षात राहतात, बाकीच्या साऱ्या गोष्टी पाठ होतात आपल्या. मग धर्माच्याच बाबतीत आपल्याला ती अडचण काय येते तर याचं आपण चिंतन करत नाही. आपला अधिकार आहे, योग्यता आहे, पण ती एकाग्रता नाहीये, ती इच्छा नाहीये, ती प्रवृत्ती आपली नाहीये. आणि म्हणून करायचं म्हणून करण्याची जर प्रवृत्ती तुमच्याकडे असेल तर त्यातून काहीच भेटणार नाही. वय असतं, जोची अवसर विषयाशी तोच ब्रह्मविद्येशी परमेश्वर स्पष्ट सांगतात. ज्या वयात आपण हे करायला पाहिजे त्या वयात आपण भलतच करत बसतो आणि ज्या वयात आपली प्रवृत्ती इच्छा होत नाही, अधिकार निघून जातो, जरठाधर्मी अधिकार नाही जरट होतो, त्यावेळेस आपण हे करायचा प्रयत्न केला तर कसं शक्य आहे. म्हणून आपण आपला संसार करत असताना, काम धंदा व्यवसाय करत असताना धर्माला वेळ देणं म्हणजे आपण आपल्या स्वतःला वेळ देणं. जितका वेळ तुम्ही द्याल तोच फायद्याचा आहे आणि तोच तुमच्या बरोबर येणार आहे, तोच उपयोगी पडणार आहे. अर्थात दुसऱ्या कोणताही वेळ आपल्या उपयोगीच पडू शकत नाही. म्हणून आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपण काय करतोय काय नाही, आपली प्रवृत्ती काय, आपली वृत्ती काय, यातून आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर आता हे जे देहाचे दोष आहे इथपर्यंत आपण बघितले, यावरती उपाय आहे, पण तो कोणता आहे? प्रायश्चित्ताचा. ज्या वेळेस आपण ती चुकी केली त्याच वेळेस तुम्ही चुकी कबूल करून ती माफी मागणं म्हणजे तो दोष नासवणं. इतकं सोपं आणि सरळ आहे. परंतु आपण आपल्यात ती हिंमत नाही. ती चूक कबूल करणं ही हिंमत जर आपली नसेल तर आपल्या मनामध्ये कितीतरी गोष्टी आपल्या साचवत असतो आणि त्या दोषावर दोष असे तरी जोडत असतो आणि त्यावेळेसच आपल्याला नुकसान होतं. मग हे नुसतं धर्मातच नाही का, व्यावहारिक बुद्धीने जर आपण घेतलं तर व्यवसायामध्ये, कुटुंबामध्ये या सुद्धा गोष्टी आपण सांभाळल्या तर त्याचा कधीतरी विस्फोट होणार आणि त्यातून नुकसान होणार. तर चूक मान्य करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे, ती हिंमत आपण धर्मातून शिकलं पाहिजे आणि त्याला प्रायश्चित्ताची जोड परमेश्वराने दिली पाहिजे. आता बाकीचे जे दोष आहे, कखाय असेल, वरस्पर्श असेल किंवा अधिकृती जे आपण आता बघितले, विपरीत बुद्धी, या दोषाचं प्रायश्चित्त ज्या व्यक्ती सोबत दोष केला त्याच्या समोरच घ्यावे लागते. किंवा पाय एकाला मारायचं आणि दुसऱ्याला सॉरी म्हणायचं असं चालणार नाही. ज्याच्या संदर्भात आपण ही कृती केलेली आहे
त्याच्या संदर्भात आपण अधिकृतीनं वागलेलो आहे, त्याचा वरस्पर्श केलेला आहे किंवा विपरीत बुद्धीनं वागलेलो आहे, त्याच्या समोरच आपल्याला हा प्रायश्चित्त घ्यावा लागेल किंवा त्याचा दोष उक्त करून त्याच्या समोर ते मनातली त्याची जी आपल्याविषयी झालेली वाईट धारणा आहे निघून जाण्यासाठी त्याच्याकडेच आपल्याला माफी मागावं लागेल. म्हणून ते प्रायश्चित्त करणं त्यांच्याकडे गरजेचं आहे. आणि हे प्रायश्चित्त का काय वरस्पर्श, अधिकृती आणि विपरीत बुद्धी या संदर्भात केलं पाहिजे. दुसरं जे आहे अन्यकथन. आता आपल्याला माहित नाही कोण अधिकाराचा, कोण योग्यतेचा, कोण पात्रतेचा, म्हणून पण आपण आपला धर्म सांभाळण्याचं, सांगण्याचं जे काम आहे आपण इमानी ईदबारे करत असेल, ते अन्यकथन असेल, अन्य वार्ता आपल्याला कळतच नाही की अन्य वार्ता होती, किंवा द्रव्य सेवा आहे, वृत्ती आहे, धृती आहे, या दोषांचं प्रायश्चित्त अधिकारांसमोर आपण केलं पाहिजे. माफी मागितली पाहिजे की माझी इकडून ह्या ज्या चुका होतात त्या घडायला नाही पाहिजे, देवाकडे तुम्ही प्रार्थना करा. त्या अधिकारण ज्यांच्यावर आपली निष्ठा आहे, भावना आहे, श्रद्धा आहे, त्यांच्याकडून आपण धर्म समजून घेत असतो किंवा आपल्या प्रेरणा ठिकाणी ते आहे, प्रेरणास्थानाच्या ठिकाणी, मग तो कुणी असू शकतं, शिक्षक असू शकतं, वासनिक असू शकतात, त्यांच्याकडे मात्र ह्या गोष्टीच्या संदर्भात प्रायश्चित्त घेतलं पाहिजे किंवा घेता येतं. कारण वृत्ती झाली, धृती झाली, द्रव्य सेवा किंवा अन्य वार्ता, अन्य कथन काही विशिष्ट व्यक्ती संदर्भात आपण करत नाही. आणि यातीलच इतर जे उभय दोष आहे, वरील दोषा व्यतिरिक्त जे दोष असतात त्याने जीवास भोग हा आहेच. एक सेवित जाय, एक न सेवित जाय, म्हणजे स्वतः करत नाही, करायला लावतो. मग उच्च आचरण असेल किंवा उच्च दोष असेल, एक आपण आचरण करत नाही पण एखाद्याला आचरणाला प्रवृत्त करणं. मी काही दोष अंगवत नाही पण कोणाला तरी दोषाला लावणं, हे जे आहे हा बी खूप मोठा दोष आहे. करत नाही, करायला लावतो. मग जर चांगलं असेल तर ते फायद्याचं आहे, कारण त्यांनी गोमट प्राप्त होतं. पण वाईट असेल तर ते चुकीचं आहे, ते दोष आहे, त्यांनी धर्मापासून जाण्याचं शक्यता निर्माण होते. आणि म्हणून हे करीतया नरक, धरीतया नरक, एक एका देतया नरक, अशा पद्धतीनं कोणाच्या तरी गोष्टीला आपण निमित्त जर होत असेल तर हे किती चुकीचं आहे आपल्या लक्षात येईल. कळत न कळत आपण या अशा गोष्टी कितीतरी जोडत असतो. तर कोणत्या गोष्टीला आपण सपोर्ट करायचा, पाठिंबा द्यायचा हे आपल्याला कळत नसल्यामुळं आपण त्या गोष्टी करत येतो आणि त्यातूनच प्रॉब्लेम निर्माण होत असतो. एकदा देवाचा रात्रीचा सर्व झालेला आहे आणि रात्री सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर, व्याळी वगैरे झाल्यानंतर सर्वांची देवाने पौड घेतला. पौड घेतल्यानंतर सकाळी 3लाच उठून देवाचा पूजा अवसर झाला. त्यावेळेस गुंफे भोवती देव विहरणाला विजय केले, म्हणजे विहरणासाठी गेले. तर एक वेळ रात्री ज्यावेळेस असे मार्ग असायचे त्यावेळेस रात्रीची कोणाला तरी ड्युटी असायची की हिंस्र पशु लोकांच्या संरक्षणासाठी कोणाला तरी तिथं ते थांबवायचे, रात्री जागरण त्यांनी करायचं, म्हणजे थोडक्यात वॉचमॅनची ड्युटी करायची. तर त्या दिवशी देमाईसांची पाळी होती. देमाईसाची रात्रीची वेळ ती जागरणाची असल्यामुळे तर सर्व काही झाल्यानंतर सर्व झोपलेले होतात. त्यावेळेस सर्व सकाळी उठल्यानंतर उठल्याबरोबर जो आपला मार्ग असतो, बिडार्जित असतं, तिथे सर्व सारवणं, झाडणं वगैरे सर्व करत असताना देमाईसा मठ झाडत होत्या. त्याच वेळेस त्यांना एका खांबाला एक आपलं कांड रुतलेले दिसलं. कांड म्हणजे बाण. तर त्यांनी तो घेतला आणि समोरच रेई नायकाचा वाडा असल्यामुळं त्या रेई नायकाच्या तिथं कोणी सैन्य असेल, सैनिक असेल, कोणीतरी त्यांचा माणूस असेल, त्यांच्याकडे ते देऊन टाकले. देऊन टाकल्यानंतर सर्व काम आटोपल्यानंतर, सडा समार्जन झाल्यानंतर त्यावेळेस
देव आपले विहारणावरून येतात पट्टी शाळेवरती, असं नव्हतं. त्यावेळेस देवमाईसा मात्र त्यांना विचारते की मी मडी झाडत होतोय. तर अशा एक कांड रुतलेलं होतं, ते कशाचं? तिला ती उत्सुकता झाली की इथं कसं काय आला तो बाण. मग देव सांगतात, तुम्ही ते काय केलं देमती म्हणे, तुम्हाला माहित नाही का? म्हणे नाही, मला माहित नाही म्हणे. मग देवाने सर्व मागील गोष्ट सांगितली. का वानरेशाच्या कानेहून कांड गेले, येथूनही पाठवले म्हणून चुकले म्हणे, आणि का तरी लागते. रात्री काहीतरी सर्व झोपल्यानंतर ओरड झाली होती आणि आचार्यांना सांगितलं की तुम्ही वरती जा आणि काय ते बघा. बघायला लावलं, पण यांनी जाऊन तिथं आवाज दिल्यामुळं ते जे कुणी चोर किंवा दरोडेखोर आलेले होते रेणायकाच्या इथं, तर त्यातला एक असा व्यक्ती होता का आवाजाच्या अनुषंगाने तो बाण सोडायचा. तर तो बाण आचार्यांच्या आवाजाने सोडला, पण देवाने पाठवलेलं होतं म्हणून आचार्यांच्या कानापासून तो गेला. आचार्य वाचले आणि ते सर्व गोष्ट सांगितल्यानंतर देमाई सांगितले, ही काही जी एवढा प्रमाद चुकला जी सर्वज्ञ. मग ते काही केले जमती तुम्ही? ते म्हटले आम्ही रेणायकाच्या तिथल्या एका माणसाला ते देऊन टाकलं. तर देव स्वतः स्पष्ट सांगतात, देमती जा, ते मागून घेऊन या म्हटले. ते जातात, मागून आणल्यानंतर देव त्यांना सांगतात का ते खड्डा करा, ठेचून तो फोडा, जाळा म्हणे, आणि त्या खंड्यात तो पुरून टाका तो बाण. मग सर्वज्ञ त्यांना म्हणतात देमती हे का करविले मी तुमच्याकडून, तुम्हाला माहित आहे का? तुम्ही जाणता का? ते माहिती सांगते, नाही नेनेजी, तुम्ही सांगा देवा. सर्व म्हणतात, येणे करून ज्या प्राणीयाशी ओकठे करिता त्याचे तुम्हाशी निमित्त लागले. जर भविष्यात जो बाण तुम्ही त्या व्यक्तीला दिला, त्याच बाणापासून जर कोणाचं जर ओकट झालं असतं, चुकीचं झालं असतं, तर ते पाप मात्र तुम्हाला लागलं असतं, हिंसा घडली असती. म्हणून हे करीत या नरक, धरीत या नरक, एकासी देत या नरक, असं देवानी निरूपण केलं. दुपारचा पूजा अवसर झाला, आरोगणा झाली. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे का कोणत्या गोष्टीला आपण निमित्त होतोय. आपल्या सहजच लोक म्हणतात चला इकडे जाऊन येऊ, तिकडे जाऊन येऊ, असं करू तसं करू, पण आपण विचार करत नाही. याचा खूप सूक्ष्म विचार करण्यासारखी गोष्ट आहे, परंतु आपण तेवढा विचार करत नाही आणि म्हणून आपण कळत न कळत अशा कितीतरी गोष्टीला निमित्त होत असतो, आपल्याला माहित पण नसतं आणि त्याचा दोष आपल्याला लागत असतो. तर निमित्त दोष जो आहे, आपण क्रिया केली नाही परंतु क्रियाला निमित्त झालो, त्याला निमित्त दोष म्हणतात. मग ती चांगली असेल तर फायदा, वाईट असेल तर नुकसान. म्हणून चांगल्या क्रियेला आपण निमित्त झालं पाहिजे, कोणाच्या स्थान करण्याला निमित्त झालं पाहिजे, कोणाच्या क्रियेला निमित्त झालं पाहिजे, कोणाला तरी अंधश्रद्धेतून काढण्यासाठी निमित्त झालं पाहिजे. कोणाची विशिष्ट बुद्धी निर्माण झालेली असेल तर त्याला त्या विशिष्ट बुद्धीतून काढण्यासाठी आपण निमित्त झालो पाहिजे. धर्मतत्वज्ञान जर तो चुकीचं ऐकत असेल, सांगत असेल किंवा समजून घेत असेल तर त्या पद्धतीनं त्याला आपण समजून सांगितलं पाहिजे. तर ह्या अशा गोष्टीला आपण निमित्त न होता चुकीच्या गोष्टीला आपण निमित्त जर होत असेल तर तो खूप मोठा दोष आहे. जसं आपण रस्त्याने चाललोय, आपल्याला साप दिसला तर आपण साप दिसल्यानंतर गप्प जर बसलो तर तो निघून जाईल. परंतु आपण गोंधळ घातला, तिथं बोल अरे साप 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 म्हणून ओरडलं तर लोक गोळा होणार आणि त्यातला एखाद्या व्यक्तीने जरी तो साप मारला, तुमचा काही संबंध नाही, तरी त्याला निमित्त तुम्ही झाले, कारण तुम्ही ओरडून लोक गोळा केले आणि त्यातल्या एखाद्याने प्रवृत्त होऊन तो सापाला मारला, म्हणजे हिंसा तुम्हीच केल्यासारखी झाली. अशा कितीतरी गोष्टी कितीतरी गोष्टीला आपण निमित्त होत असतो. एखाद्या इष्ट क्रियेला अडथळा आणला तर हा दोष देहावरीच्या दोषास पडतो, परंतु एखाद्याच्या अनुसरणाला अडथळा जर आणला किंवा करण्यास प्रवृत्त केले म्हणून उभय दोष. एखाद्याला जर नाम घेण्या म्हणजे उपदेश घेण्यासाठी प्रवृत्त केलं, एखाद्याला अनुसरणासाठी प्रवृत्त केलं, एखाद्याला अभ्यासासाठी प्रवृत्त केलं, एखाद्याला आचरणासाठी प्रवृत्त केलं, चुकीच्या गोष्टीपासून जर काढलं तर तो चांगलाच आहे, परंतु चुकीच्या गोष्टीत जर घातलं तर तो खूप मोठा दोष आहे. स्वतः करत नाही, करावाच लावतात, असे कितीतरी दोष आपण जोडत राहतो. काही लोक म्हणतात व्यवसाय, बिअर बार टाकतात, मांसाहारी हॉटेल टाकतात,
आणि काही साधू संत बी त्यांना सांगतात तो व्यवसाय आहे, धर्म आहे, तुम्हाला करावं लागतंय. परंतु कोणाच्या तरी हिंसेला, कोणाच्या तरी चुकीच्या गोष्टीला आपण निमित्त होतोय म्हणजे हे खूप मोठं पाप आहे. आपण खात नाही पण खायला लावणं, आपण पित नाही पण प्यायला लावणं हे आपण पिल्यासारखंच झालं. त्याच्या पुढे जाऊन निवडणुकी किंवा राजकारणात लोक पडतात. निवडणुका लढल्या म्हणजे निवडणुकीला उभं राहिलं म्हणजे पैसे वाटणं आलं, कोणावर तरी चितू आलं, काहीतरी पैसे खाऊ घालणं आलं, खाणं पिणं आलं, साऱ्याच गोष्टी आल्या. कळत न कळत आपण कितीतरी दोष, निमित्त दोष जोडत असतो. त्याच्यापासून ज्याला परमेश्वराला ची प्राप्ती करायची, परमेश्वरच हवा आहे. मुक्ती जी चाडते आणि मुंगी विरून चिंतावे, परमेश्वराने स्पष्ट सूत्र सांगितलंय. तेव्हा कळत न कळत या गोष्टी कितीतरी आपण मोठे मोठे दोष जोडत असतो आणि परमेश्वर प्राप्तीच्या गोष्टी जर आपण कळत असेल तर कसं शक्य आहे. म्हणून आपण ह्या गोष्टी कशाला निमित्त व्हायचं आणि कोणाला निमित्त व्हायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा दोष आहे गहाळ दोष. आता हा जो गहाळ दोष आहे, कळत न कळत आपण कितीतरी गोष्टी करत असतो, त्याच्यासाठी हा गहाळ दोष परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे. न कळत घडतो तो गहाळ दोष. आयशे न म्हणजे किंगा टाकल्या, पुरुष शोभ उपजेल तेवढी काही करा. ऐसे भय नपुजेची की, उदाहरणार्थ आपण दगड फेकला, न कळत किंवा चुकून एखाद्याला लागला, अवयव निकामा झाला किंवा त्याला मृत्यूला पावला. आपण एखादा दगड जाता मारला आणि एखाद्या प्राण्यावरच पडला आणि तो मेला. आपल्याला माहित नाही आपण मारलाय तो दगड, कोणाला मारला हे आपल्याला माहित नाही. परंतु आपण काय करतो हे आपल्याला माहित नसताना सुद्धा आपण निमित्त होतोय आणि किती मोठ्या हिंसेला पात्र होतोय आपल्याला कळत नाही. गहाळ दोष आपण कळत न कळत कितीतरी जोडत असतो. आणि कळत न कळत आपण कितीतरी गोष्टी अशा करत असतो का ज्या आपल्याला माहीतच नसतात. कोणाविषयी तरी काहीतरी बोलतो, त्याला कधीतरी कळतं. कोणाला तरी वाईट विचार करतो, आपण वाईट चिंतन करतो, चुकीचं सांगतो, किंवा गाडी चालवतो आपण, त्या गाडी खाली कितीतरी प्राणी येतात, प्रवास करतोय, एखाद्या चुकीच्या गोष्टी, चुकीच्या ठिकाणाहून वस्तू घेणं, त्या पैशातून त्या व्यक्तीनं काहीतरी चुकीचं काम करणं, आपल्याला माहित नाही ती व्यक्ती काय करते. किंवा एखाद्या चुकीच्या माणसाला, चुकीच्या प्रवृत्तीच्या माणसाला अभय देणं, तो नंतर त्यातून चुकीची गोष्ट करणं, अशा कितीतरी गोष्टी आपल्याला सांगता येतील या गहाळ दोषात, कळत न कळत. या गहाळ दोषापासून आपण सावध राहिलं पाहिजे. क्षोभ, देवता क्षोभ, पात्र क्षोभ, भूत क्षोभ. हे क्षोभ जे आहे हे बी दोष घेणंच आहे. विग्रह म्हणजे देवतेचे अवतार, ब्रह्मांड असता किंवा प्रतिमेचे सामर्थ्य जिथं असतं तिथं जाणं, मलमूत्र करणं किंवा चुकीच्या गोष्टी तिथं करणं, ते अप्रत्यक्ष देवतेचा क्षोभ घेतल्यासारखे. म्हणून आपण इतर देवतेचा प्रसाद खात नाही. त्यांचं जिथं मंदिर असतं, जिथं होम हवन होतात, तिथं पूजा अर्चा होती, तिथं आपण जात नाही. जायचं आणि काहीच न करता आपण यायचं, तर एक प्रकारे क्षोभच आहे, म्हणून जाऊ नये. पात्रक्षोभ म्हणजे विद्यावंत असतात, सामर्थ्यवंत असतात, झाले कर्मराटीचे किंवा दैवराटीचे सुद्धा पात्र असतात. ते चांगले साधू संत असतात, चांगले वासनिक असतात, चांगले नामधारक असतात, सर्व चांगलेच असतात, परंतु आपल्यापेक्षा चांगले. कारण आपल्या मनामध्ये सहजच निर्माण झालेली गोष्ट आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नाही. आपण जेव्हा सर्वांना चांगले म्हणू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण धर्मात आहे. आणि आपण आपल्याला चांगलं म्हणत असल्यामुळे आपल्याला दुसरा चांगला दिसत नाही. दुसऱ्याला चांगलं म्हणतो तेव्हा आपण आपल्याला आपोआपच कमी लेखत असतो. ते कमी लेखाची सवय आपल्याला जर लागली
तर नक्कीच आपल्याला हा पात्रक्षोभ वाचवता येईल. भूतक्षोभ म्हणजे प्रत्यक्ष भूत, उपाधिमान, पशु, प्राणी या सर्वांना क्षोभ दिला असता ते क्षोभून विघ्न करतात. रस्त्याने जात असताना कुत्र दिसला, डुक्कर दिसलं, एक सवय असते, आपण दगड घेतो, मारतो. प्राणी असतात, कारण नसताना, आपलं घेणं देणं नसताना आपण त्याच्याशी टिंगलटावाळी करतो त्याला, तर ते एक प्रकारचं त्याचं मन दुखवणं आणि तो क्षोभ आपल्याला होत असतो. किंवा एखादी व्यक्ती असेल, जीव असेल, त्याचा आपला अर्थार्थी संबंध नसतो, पण त्याची चेष्टा करणं, त्याला वाईट बोलणं, त्याचं मन दुखवणं, तो एक प्रकारचा क्षोभ घेणं आहे. आणि ह्या दोषापासून जर आपण वाचलो तरच आपल्याला या साऱ्या गोष्टी शक्य आहे. धर्माच्या अनुषंगाने परमेश्वर प्राप्त करत असताना विधी आणि अविधी परमेश्वरांनी सांगितलेला आहे. तो विधी अविधी न समजता आपण फक्त धार्मिकता करत राहिलो तर जन्माला आला ह्याला पाणी वाहता वाहता मेला अशातला प्रकार तो होईल. त्याला काही अर्थ नाही. परमेश्वरांनी ते आपल्याला बोध दिलेला आहे, धर्म भेटलाय, धर्म दिलाय, परंतु न समजता न कळता जर आपण करत राहिलो तर त्याला काही उपयोग होणार नाही. म्हणून विधी जरी आपल्याकडे नाही झाला तर अविधी आपल्याकडून झाला नाही पाहिजे. हा अविधी म्हणजेच हे दोष आहे. ते अविधी न करता जर आपला विधी कमी जरी झाला तरी खूप काही केल्यासारखं होईल, खूप काही धार्मिकता सांभाळल्यासारखं होईल. पण आपण त्याचा विचार न करता आपण सतत जर चिंतन केलं दिवसभरामध्ये, आपली जी कृती असेल, आपलं जे कर्म असेल, आपली विचार करण्याचं प्रारब्ध जे बी असेल, त्यात संध्याकाळी जर शिवावलोकन केलं, आपण आत्मचिंतन केलं, तर अशा कितीतरी गोष्टी का त्या दोषातच बोलतील. त्याचे जे स्पीड आहे, त्याचा जे वेग आहे, तो खूप मोठा आहे. म्हणून मनुष्य जितका एकांतात राहील, जितका स्मरणात राहील, जितका परमेश्वराच्या विधीत राहील, क्रियेत राहील, तितका ह्या अविधीपासून वाचेल. आणि एकटा जीव असणं एवढं राहणं एवढं सोपं नाही. कारण समाजप्रिय प्राणी, सामाजिक दृष्टिकोनातून लोक कर्मराटीमध्ये असे म्हणतात, एक तर वेडा मनुष्य एकटा राहू शकतो किंवा परमेश्वरच एकटा राहू शकतो. पण आपल्या दैवराटीनुसार जर घेतलं तर परमेश्वराचा भक्त एकटा राहू शकतो. कारण परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराचे स्मरण, लीळा आठवणं वगैरे सर्व परमेश्वर त्याच्याबरोबर असल्यासारखाच आहे. आणि त्या प्रवृत्तीला, ज्या अवस्थेला हा जो जीव जो जाईल तो मात्र दोषापासून कमीत कमी वाचेल. आणि म्हणून या दोषाचं चिंतन करणं, त्या दोषातून आपण स्वतःला वाचवणं म्हणजेच परमेश्वर प्राप्तीला जाण्याचा जो रस्ता आहे तो आपण बिनधोक सरळ करणं, स्थाप करणं असं होईल. म्हणून दोषाचं चिंतन आपण गेली 3 सत्संगामधून करतोय. प्रथम आपण दोष बघितले, मग क्रियावधीचे दोष बघितले, देहावधीचे दोष बघितले. याचं चिंतन आपण नक्की करा आणि याच्या चिंतनातून स्वतःला वाचण्याचा नक्की प्रयत्न करा. यानंतर आपण पुढच्या सत्संगामध्ये कर्म हा विषय घेऊन, किती प्रकारचे कर्म आहे, ते कर्म आपल्याकडून कसे घडतात, त्या कर्मातून आपण कसं पुढं आपलं सरकत जातो हे आपल्याला बघायचंय. या सत्संगामध्ये काही राहिलं असेल, याच्या व्यतिरिक्त अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर नक्की कळवा. कारण सत्संग ऐकल्यानंतर लोक फोन करतात, त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. परंतु तुम्हाला मी आव्हान करेल की यात कितीतरी चुका असू शकतात, राहू शकतात. हे जेव्हा ऐकतो आपण त्याचं चिंतन करा. जे आपल्या संपर्कात जे साधू संत असतील, मार्गदर्शक प्रेरणास्थान, त्यांच्याकडे हा विषय चर्चेला घ्या. अधिक माहिती मिळून जर मला तुम्ही कळवलं तर नक्कीच सत्संगामध्ये अधिक लोकांना ती अधिक माहिती अधिक देता येईल. धन्यवाद. दंडोत प्रणाम. दंडोत.